Hello student, today we learn 12th biology chapter number 8, respiration and circulation, topic artificial ventilation and ventilator. In previous session we learned modified respiratory movement and common disorders of respiratory movement. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलचे नाव आहे माऊली बायो क्लासेस. So student, like, share and subscribe my channel. So let's start our today's session. Topic artificial ventilation and ventilation. Artificial ventilation. Artificial ventilation is also called as artificial respiration, and the definition of this artificial ventilation is, and the artificial ventilation means it is method of inducing breathing in a person when natural respiration has ceased or it's faltering. म्हणजे ही एखाद्या व्यक्तीला ब्रीदिंग देण्याची मेथड आहे, ब्रीदिंग देण्याची पद्धत आहे कधी when natural respiration has ceased, म्हणजे त्याची स्वतःची रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा रेस्पिरेशन सीज्ड म्हटलेलं आहे, ज्यावेळेस थांबलेलं असेल त्यावेळेस बाहेरून इंड्युसिंग करण्याची एक ही आर्टिफिशियल पद्धत आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, इट इज द मेथड ऑफ इंड्युसिंग ब्रीदिंग इन अ पर्सन. एखाद्या पर्सन मध्ये ब्रीदिंग इंड्यूस करणे. कधी इंड्यूस करणे? व्हेन नॅचरल रेस्पिरेशन हॅज सीज्ड ऑर इट्स फाल्टरिंग असं म्हटलेलं आहे, किंवा त्याला श्वास घेत असताना मध्ये मध्ये अडखळल्यासारखं होत असेल, म्हणजे त्याचा श्वास हा मध्ये मध्ये थांबत असेल. फाल्टरिंग म्हणजे काय, तर श्वास घेत असताना श्वास मध्ये मध्ये थांबणे. जर अशी कंडिशन एखाद्या पर्सनला असेल किंवा त्याचा श्वास थांबला असेल तर बाहेरून त्याला ब्रीदिंग इंड्यूस करण्याची जी मेथड आहे, दॅट मेथड आर कॉल्ड ॲज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. इट युज्ड प्रॉपरली अँड क्विकली इट कॅन प्रिव्हेंट डेथ ड्यू टू ड्राउनिंग, चॉकिंग, सफोकेशन, इलेक्ट्रिक शॉक. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, इट यूज प्रॉपरली म्हणजे ती व्यवस्थित जर वापरली आणि क्विकली लगेच इमिजिएटली जर दिली तर एखाद्या पर्सनला इट कॅन प्रिव्हेंट डेथ असं म्हटलेलं आहे, त्याला मरणापासून आपण वाचू शकतो. आणि आपण हे कधी देऊ शकतो, तर ड्राउनिंग असं म्हटलेलं आहे. ड्यू टू ड्राउनिंग म्हणजे पाण्यात बुडाल्यानंतर जर एखादा व्यक्ती बेशुद्ध पडला असेल तर त्याला आपण आर्टिफिशियली बाहेरून जर माउथ टू माउथ, आपण कधी कधी अशी परिस्थिती येते की एखादा व्यक्ती पाण्यात बुडाला, त्याला बाहेर काढलं जातं आणि तिथं कुठं व्हेंटिलेटर जर आपल्याला मिळालं नाही तर आपण माउथ टू माउथ आपण आपलं काय करतो, आर्टिफिशियल आपण ब्रीदिंग त्याला देतो आणि वाचवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला माउथ टू माउथ जर इमिजिएटली जर ब्रीदिंग त्याला दिलं तर पर्सन वाचतो. त्याच्यानंतर चॉकिंग असं म्हटलेलं आहे, गुदमरल्यानंतर. चॉकिंग म्हणजे काय, तर गुदमरणे. म्हणजे एखादा व्यक्ती जर कुठल्या तरी एखाद्या स्मोकिंगच्या जागेमध्ये थांबला असेल, तिथं धुराचा संपर्क जास्त आला असेल आणि त्याच्याने त्याचा जीव जर गुदमरला असेल आणि त्या टायमाला जर त्याचं रेस्पिरेशन थांबलं असेल तर त्या टायमाला आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊन त्याचा जीव वाचू शकतो. सफोकेशन असं म्हटलेलं आहे. सफोकेशन म्हणजे श्वसनक्रिया थांबणे. म्हणजे एखाद्या पर्सनची जर रेस्पिरेशन जर थांबलं असेल, नॅचरल रेस्पिरेशन जर थांबलं असेल तर दॅट टाइम आपण काय करू शकतो, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन देऊ शकतो. देन इलेक्ट्रिक शॉक, जर शॉक लागला असेल त्या कारणाने त्याचं जर रेस्पिरेशन व्यवस्थित होत नसेल किंवा थांबला असेल तर त्यावेळेला आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊ शकतो. आर्टिफिशियल व्हेंटिलेशन इन्व्हॉल्व्स 2 मेन स्टेप्स. आपण पहिलं फर्स्ट स्टेप बघूयात. एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अँड ओपन एअर पॅसेज फ्रॉम upper respiratory tract to the lungs. The first process of artificial ventilation is establishing and maintaining an open air passage from upper respiratory tract to the lungs असं म्हटलेलं आहे. म्हणजेच समजा एकदम श्वास थांबला, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या पर्सनचा एकदम श्वास थांबला, त्यावेळेस माउथ टू माउथ किंवा आर्टिफिशियली आपण एक बाहेरून व्हेंटिलेटर वापरून जर काही होत नसेल, क्रिटिकल कंडिशन असेल तर त्यावेळेला काय करू शकतो, तर एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अँड ओपन एअर पॅसेज असं म्हटलेलं आहे. म्हणजेच समजा जर श्वास थांबला तेव्हा गळ्यातून ट्रॅकियाला डायरेक्ट
पाईप इन्सर्ट केला जातो. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, अँड ओपन एअर पॅसेज असं म्हटलेलं आहे. आपल्यातला पर्सन मधला, इंडिव्हिज्युअल मधला ओपन एअर पॅसेज कुठला आहे तर ट्रॅकिया आहे. फ्रॉम अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम ट्रॅक्ट, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमचा जो ओपन एअर पॅसेज आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्रॅकिया. आणि त्या ट्रॅकियामध्ये डायरेक्ट गळ्यातून पाईप इन्सर्ट केला जातो, ज्यामुळं डायरेक्ट एअर जो आहे बाहेरून हा लंग्स पर्यंत जातो आणि जो एअर पॅसेज आहे तो पण मोकळा होतो. म्हणून असं म्हटलेलं आहे, एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अँड ओपन एअर पॅसेज फ्रॉम अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक टू द लंग्स. म्हणजे लंग्स पर्यंत पाईप वाटे, ट्रॅकिया मधून डायरेक्ट पाईप सोडला जातो, गळ्याच्या ह्याच्यातून ट्रॅकियामध्ये सोडला जातो, ट्रॅकियामधून लंग्स पर्यंत डायरेक्ट एअर पास केली जाते. त्याला एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अँड ओपन एअर पॅसेज फ्रॉम अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक टू द लंग्स असं म्हटलेलं आहे. देन द सेकंड प्रोसेस ऑफ द आर्टिफिशियल व्हेंटिलेशन इज force inspiration and expiration as in mouth to mouth respiration or by mechanical by means ventilation असं म्हटलेलं आहे. म्हणजेच दुसरी जी पद्धत आहे, प्रोसेस आहे आर्टिफिशियल व्हेंटिलेशनची, त्याच्यामध्ये फोर्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन ॲज इन माउथ टू माउथ रेस्पिरेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा, इंडिव्हिज्युअलचा श्वास थांबला असेल तर आपण त्याला माउथ टू माउथ ब्रीदिंग देऊन आपण आपल्या तोंडामध्ये, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जो श्वास थांबला असेल तर त्याच्या तोंडामध्ये दुसऱ्या पर्सननी आपल्या तोंडामध्ये हवा भरून त्याच्या तोंडामध्ये टाकायची. म्हणजे त्याचा जो एअर पॅसेज आहे त्याद्वारे हा मोकळा होईल आणि त्याचा जो जीव आहे तो वाचेल. म्हणजे माउथ टू माउथ रेस्पिरेशन त्याला असं म्हणतात, किंवा माउथ टू माउथ ब्रीदिंग त्याला असं म्हणतात. और बाय मीन्स ऑफ व्हेंटिलेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण आर्टिफिशियल मशीनच्या द्वारे, व्हेंटिलेटरची मशीन आपल्याला माहिती आहे की दवाखान्यामध्ये आर्टिफिशियल व्हेंटिलेशनच्या मशीन्स उपलब्ध असतात, त्याद्वारे पण आपण काय करू शकतो, आपण आर्टिफिशियल व्हेंटिलेशन देऊ शकतो. द नेक्स्ट टॉपिक, व्हेंटिलेटर. अँड व्हेंटिलेटर मीन्स और द डेफिनेशन ऑफ व्हेंटिलेटर इज, व्हेंटिलेटर इज अ मशीन that supports breathing and is used during surgery, treatment for serious lung disease or other condition when normal breathing is fails. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की व्हेंटिलेटर इज अ मशीन. म्हणजे व्हेंटिलेटर हे काय आहे तर एक मशीन आहे, म्हणजे ते एक यंत्र आहे आणि ते काय सपोर्ट करतंय किंवा काय करण्याचं काम करतंय, दॅट सपोर्ट्स ब्रीदिंग. म्हणजे ते ब्रीदिंग देण्याचं किंवा आर्टिफिशियली ब्रीदिंग करण्याचं काम करते, म्हणजे आर्टिफिशियली इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन करण्याचं काम करते. इट इज युज्ड ड्युरिंग सर्जरी. म्हणजे पर्सनला जर सर्जरी असेल, त्याचं ऑपरेशन असेल तर त्यावेळेस त्याला आर्टिफिशियली बाहेरून व्हेंटिलेशन दिलं जातं. ट्रीटमेंट फॉर सिरियस लंग्स डिसीज जर झालेला असेल तर त्याची जर ट्रीटमेंट असेल तर त्यावेळेस पण आर्टिफिशियली व्हेंटिलेशन बाहेरून व्हेंटिलेटरद्वारे, म्हणजे या मशीनद्वारे दिलं जातं. लंग्स डिसीज हे वेगवेगळ्या प्रकारचे लंग्स डिसीज आहेत. एखाद्या पर्सनला त्या लंग्स पर्यंत पूर्ण हवा जात नाही, म्हणजे जो नॅचरल आपण ब्रीदिंग असतं आपलं, श्वास आत घेतो किंवा श्वास बाहेर सोडतो, जो श्वास आत घेतो तो पूर्ण श्वास त्या लंग्स पर्यंत जात नाही. अशा वेळेला ॲल्व्हिओलायमध्ये जो O2 जायला पाहिजे किंवा लंग्स मध्ये जो इन्स्पिरेशनद्वारे O2 जायला पाहिजे तेवढा हा पुरेसा जात नाही. त्यामुळे तो ब्लड मध्ये मिक्स होत नाही आणि ब्लड मधून तो प्रत्येक टिश्यू पर्यंत, सेल पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जे मेटाबॉलिझम सेल मध्ये चालतं ते व्यवस्थित होत नाही. म्हणजेच थोडक्यात काय तर त्याचा परिणाम पूर्ण बॉडीवर होतो. त्यामुळे जर अशी कंडिशन असेल व्यक्तीमध्ये तर त्यावेळेस व्हेंटिलेटरद्वारे, म्हणजे ह्या मशीनद्वारे आपण आर्टिफिशियल व्हेंटिलेशन देऊ शकतो. त्याचबरोबर फॉर सिरियस लंग्स डिसीज असं म्हटलेलं आहे. आणि व्हेन नॅचरल ब्रीदिंग इज फेल्स, म्हणजे एखाद्या व्यक्तीला नॅचरल ब्रीदिंगच होत नसेल, त्याला काही अडथळे येत असतील, त्यावेळेस सुद्धा ही व्हेंटिलेटर्स आपण हे मशीनद्वारे आपण आर्टिफिशियल व्हेंटिलेशन हे बाहेरून देऊ शकतो.
इट इज युज्ड इन हॉस्पिटल्स ॲज अ पार्ट ऑफ लाईफ सपोर्ट सिस्टीम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय आहे, हे व्हेंटिलेटर आपण कुठंही कधीही आपल्याला वाटलं आणि आपण आपल्या मनानेच आपण जाऊन व्हेंटिलेटर मशीन आणली असं नाहीये. तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एकतर ती हॉस्पिटलमध्येच वापरली जाते लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणून, म्हणजे सर्जरीच्या वेळेला किंवा पर्सनला काही अडचण असेल त्यावेळेस ती हॉस्पिटलमध्येच वापरली जाते. किंवा जर एखाद्या पर्सनला म्हणजे त्याच्या लंग्सला किंवा त्याला आर्टिफिशियल ब्रीदिंगमध्ये नॅचरल ब्रीदिंगमध्ये जर त्याला अडचण येत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच आपण ती घेऊन आपण ती घरी वापरू शकतो. अशा प्रकारचं म्हणजे मोस्टली जर असेल किंवा मेनली जर असेल तर ती हॉस्पिटलमध्येच वापरली जाते आणि ॲज अ लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणून ती वापरली जाते. व्हेंटिलेटर्स डू द फॉलोइंग, म्हणजेच काय म्हटलेलं आहे तर ह्या व्हेंटिलेटर्समुळं 3 गोष्टी घडतात. इथं 3 दिलेल्या आहेत. व्हेंटिलेटर्स डू द फॉलोइंग थिंग्स दॅट फर्स्ट गेट ऑक्सिजन इन टू द लंग्स. म्हणजे पहिलं काय आहे तर आर्टिफिशियल व्हेंटिलेशनमुळं म्हणजेच व्हेंटिलेटर मशीन्समुळं गेट ऑक्सिजन इन टू द लंग्स, म्हणजे लंग्समध्ये ऑक्सिजन हा पुरेसा जातो. रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द लंग्स, म्हणजे लंग्समध्ये जो कार्बन डायऑक्साईड येतो, म्हणजेच बघा आपल्या बॉडीमध्ये जर ऑक्सिजन आपण इन्हेलद्वारे इन्स्पिरेशनद्वारे जर आपण घेत असेल आणि तो ऑक्सिजन आपला ब्लडमध्ये मिक्स होऊन आपल्या बॉडी पार्टपर्यंत म्हणजे बॉडीच्या टिश्यूपर्यंत किंवा बॉडी पार्टच्या टिश्यूपर्यंत किंवा त्या सेलपर्यंत जातो आणि सेलमध्ये तो यूज केला जातो आणि तिथं कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणजे ऑक्सिजन येणे बॉडीमध्ये म्हणजेच त्याचबरोबर कुठली प्रोसेस घडते तर कार्बन डायऑक्साईड तयार होणे. तर जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे तो कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्याचं काम सुद्धा व्हेंटिलेटर मशीन करते. म्हणजेच पहिलं काय आहे तर गेट ऑक्सिजन इन टू द लंग्स, म्हणजे लंग्समध्ये ऑक्सिजन पुरवणे आणि रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द लंग्स, म्हणजे लंग्समध्ये जो कार्बन डायऑक्साईड आलेला आहे तो बॉडीमधून रिमूव्ह करणे. अँड हेल्प्स द पेशंट ब्रीद, म्हणजे पेशंटला त्या व्यक्तीला जर नॅचरल ब्रीदिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तो पेशंट असेल तर त्याला ब्रीद करण्यामध्ये मदत करणे. इथं बघू शकता डायग्राम मध्ये 2 व्हेंटिलेटरचे प्रकार दिलेले आहेत. एक मास्क टाइप व्हेंटिलेटर आहे, म्हणजे तो नाकावर आपण घालू शकतो आणि त्याद्वारे आपण रेस्पिरेशन करतो. आणि दुसरा आहे ट्यूब, जे ट्रॅकीपर्यंत जोडलेली आहे, जी ट्यूबमधून ट्रॅकीमध्ये डायरेक्ट एअर पास केली जाते. आय होप स्टुडंट यू अंडरस्टँड दिस टॉपिक. सो कीप स्टडी हार्ड. थँक यू.